कासपुष्प पठारावरील फुलांचा हंगाम भरण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाच कास परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे। कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून ओसांडून वाहणाऱ्या पाण्याला बुशी डॅमसारखं रूप आलेलं आहे। त्यामुळे या पाण्यात भिजण्याचा मोह पर्यटकांना आवरत नसून रविवारी सुट्टीच्या दिवशी कास परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कासकडे दाखल होत आहेत। सांडव्याच्या पाण्यात जाण्यास प्रशासनाने प्रतिबंध केला असून पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। सांडव्यावरून वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असला तरी त्या ठिकाणी जाणे धोकादायक ठरू शकते। प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या आहेत। कास परिसरातील वाढत्या पर्यटक संख्येबरोबरच वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढलेली आहे। पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगचे योग्य नियोजन नसल्याने कास तलावापासून पुढे कासबामनोली मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे। कासचे पर्यटन दिवसेंदिवस वाढत असताना प्रत्येक शनिवार रविवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।